नमस्कार. आज सकाळी शहरातील एका रहिवासी भागात अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली असून संशयाच्या भोवऱ्यातून आणि भावनिक उद्रेकातून एका पतीनं पत्नीला तिच्या कथित प्रियकरासोबत पाहिल्यानंतर झालेल्या वादात प्रचंड संतापाच्या भरात टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. तर याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनेलवरती सबस्क्राईब करा. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दाम्पत्यामध्ये काही दिवसांपासून मतभेद होते. विश्वासभंगाच्या शंका वाढत होत्या आणि संवादाऐवजी संशय, राग व ताणतणाव यांचे सावट घरावर पसरले होते. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीनं वादाला तीव्र रूप दिले. शब्दांच्या चकमकीनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यातून गंभीर परिणाम घडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसर सुरक्षित करून पंचनामा करण्यात आला. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आणि संबंधित व्यक्ती ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आलीय. प्राथमिक तपासात कौटुंबिक तणाव, संशय आणि भावनिक अस्थिरता हे घटक समोर येत असून पोलीस कायदेशीर प्रक्रियेनुसार पुरावे गोळा करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कारणं स्पष्ट होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीय व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. समाज कार्यकर्त्यांनी व तज्ज्ञांनी अशा प्रसंगात संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केलेय. कारण रागाच्या भरात उचललेले टोकाचे पाऊल आयुष्यभर न भरून येणारी हानी करते. नातेसंबंधातील मतभेद हाताळण्यासाठी मदत मागणं, समुपदेशन घेणं आणि शांततेनं प्रश्न सोडवणं हेच सुरक्षित मार्ग आहेत. या घटनेमुळे घरगुती तणाव, मानसिक आरोग्य आणि विश्वासभंगाच्या शंका हाताळण्याबाबत व्यापक जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कारवाईची पुढील दिशा स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि कोणत्याही परिस्थितीत हिंसा हा उपाय नसून संवाद, कायदेशीर मदत आणि समुपदेशन हेच योग्य मार्ग आहेत, असा संदेश प्रशासन व तज्ज्ञांनी दिलाय. धन्यवाद.